आपल्याला पाहायला मिळणारी 4 षटकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचे पहिले षटक गोलंदाज एकमेव पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. दोन्ही क्षेत्ररक्षक पॉवर प्लेचं एकमेव षटक जिम्मेदारी स्वतः या ठिकाणी पाहतो कमलेश पाटील. एक नामवंत गोलंदाज. चेंज द गेम ओडब्ल्यू बी संघाचा पहिला बॉल पॉवर प्ले मधला ते तर्रार चेंडू अगदी फलंदाजाला दिले हुलकावणे आणि चेंडू जाऊन बसलाय एसटी रक्षकाच्या ग्लोज मध्ये. डॉट बॉल. डॉटने सुरुवात. स्ट्राइक एंडला ओमकार. डॉट बॉलने तर सुरुवात केली कमलेश पाटीलने. एका नामवंत गोलंदाज म्हणून ख्याती असलेला हा गोलंदाज पहिला फास्टर बॉल टाकल्यानंतर आता स्लोवर वन टाकला. ही गोलंदाजाची मला वाटतं चुनूक आहे ती दाखवण्यात यशस्वी ठरला कमलेश पाटील. आत्तापर्यंत मोठा फटका नाही. 2 चेंडू रिलीज केल्यानंतर धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 1 धाव. एकेरी धावाने मात्र ओमकारने आपला अकाउंट ओपन केलंय आणि धावफलकावर धावा सुद्धा 1 आपण पाहतो. चांगली मॅच होईल यातील मात्र शंका नाही. आणि आजच्या पद्धतीने जो नो स्ट्राईक एंडला 2 चेंडू अगदी तीक्ष्ण नजरेने ज्याने पाहिलेत कमलेशचे तोच मात्र स्ट्राईक एंडला आलाय. कल्पेश गोवारे एका नामवंत फलंदाज. रणवीमध्ये थोडासा अडथळा आपण पाहिला कमलेशच्या. नंतर बोलून मात्र पुन्हा एकदा आपल्या रणवेवर जात असताना पाहतो कमलेशला. 2 चेंडू सुरेख फेकले गेल्यात गोलंदाज कमलेशच्या माध्यमातून. कल्पेश गोवारे बंधूने याला पण व्यावसायिक संघातून सुद्धा खेळताना पाहतो. तोच फलंदाज. स्ट्राइक एंडला बॅटचा पेस ओपन केला आणि कमलेशवर केलाय हल्ला. चेंडू सीमा पार. बिग हिट. षटकार. जशास तसे उत्तर कसे असते ते मात्र दाखवून दिलंय कमलेश पाटीलला या ठिकाणी कल्पेश गोवारेने. चेंडूला भिरकावून देत असताना मात्र षटकार वसूल केलाय या ठिकाणी या चेंडूवर. सुंदर फटकेबाजी. टोले जंग फटकेबाजी. कमलेशचा हा चेंडू फटका फसलाय की काय? हो, अगदी क्षेत्ररक्षकाला थोडं सुद्धा जागवून हलायला नाही लागलं आणि चेंडू जाऊन बसलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. कल्पेश मात्र माघारी. फलंदाज बाद. माध्यमातून पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. या अगोदरच्या चेंडूवर षटकार पाहिला कल्पेशच्या बॅटमधून. त्याला उत्तर देत असताना मात्र तू षटकार मारतो तर माझ्यात सुद्धा कमबॅक करण्याची ताकद आहे ना लगेच टीट फॉर जशाच तसे उत्तर आपण पाहतो कमलेशच्या माध्यमातून. कल्पेश गोवारीला मैदानातून बाहेर पाठवले. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इन ॲट 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी निलेश भोईर. अजून एक डावखुरी आताचा फलंदाज कौसाट टीमचा. लेफ्ट हँड बॅटमॅन कल्पेश बाद झाल्यानंतर एंटर झालाय. किती धावा होतील या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये दोन्ही संघ नक्की आटोक्यात प्रयत्न करणार की संघ कुठला या ठिकाणी या स्पर्धेच्या फायनल मध्ये जातो त्यासाठी चाललेली धुवाधार लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कमलेशने कमबॅक केलाय. जरी षटकार खाला असला तरी मात्र कल्पेशला मात्र माघारी धारले त्याने. अजून एक ते तरार चेंडू बीड झाला या ठिकाणी. निलेश भोईर. डॉट चेंडू. मजा येईल या सामन्यात. दोन्ही संघ अगदी तुल्यबल्य संघ आहेत. 2-2 सामने जिंकून पुढे आलेले 2 संघ आपण पाहतो आणि चाललेली लढाई. कारण आम्हाला उचलायच्या या स्पर्धेची ट्रॉफी त्यासाठी रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो.
आत्ता चेंडू सोडून दिला आणि चांगला निर्णय स्वतःला वेल लेफ्ट केलं या ठिकाणी निलेश भोईरने. अंदाज मात्र परफेक्ट होता या ठिकाणी निलेशचा. चेंडूला सोडून दिला. पंच लगेचच आमच्याकडे इशारा करताना हा चेंडू आहे स्वेर. मी सुरुवातीपासून म्हटलं का सामना अगदी रफ अँड टफ, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना होईल यातील मात्र शंका नाही. टॅप केलाय चेंडूला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल. मला वाटतं रुपेश आले होते. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक कसा असावा या संघाचा ते मात्र रुपेश करून पाहावे. जेव्हा जेव्हा झेल आला, जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणात पाली आली, तेव्हा मात्र 100% देण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे रुपेशने. एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक या चेंद गेम वडवली बी संघाचा कोणता असेल तर तो रुपेश पाटील. पहिलं षटक बंधून या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या सामतीनंतर धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 9 धावा. आजची स्पर्धा भंडारली गावाची आणि त्या भंडारली गावाचे ग्रामस्थ मंडळ आपण जर कुठे असाल तर सर्वांची नावं घेणं शक्य नाही. आपण आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण मंचावरती यावं. या आपण. दुसरी षटक गोलंदाज शुभम पाटील, एक वेगवान गोलंदाज. चेंद गेम ओढवली बी संघाचा विचार करायला झालाय तर हा आहे चेंद गेम ओढवली बी संघाचा अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, GPL स्पर्धा पार पडली. त्या GPL स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक मिळालं होतं. ते म्हणजे या शुभम पाटीलला. आता मोठा तडाखा फेकलाय चेंडूला सीमापार, बिग षटकार. हॅलो, आता मात्र झल पोचली शुभम पाटीलला. एवढा मोठा तडाखा होता ना निलेश भोईरचा की बाउंड्री लाईनच्या भरपूर दूर जाऊन चेंडू पडला. एक मोठा फटका आपण षटकार पाहिला निलेशच्या बॅटमधून. शुभमचा हा स्लोवर वन पुन्हा एकदा अगदी गती ओळखली आणि गतीचा वापर करीत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, बिग हिट षटकार. आतमध्ये हो, कौसा टीम सांगतो आम्हाला उचलायचे आहे आई गावदेवी चषक भंडारलीचा. आणि चेंज गेम ओढवली बी सांगतो हो आम्हाला सुद्धा उचलायचा आहे आई गावदेवी चषक भंडारलीचा. आणि यासाठी चाललेली लढाई, प्रत्येक बॉल मागे आपल्याला जशास तसे उत्तर मिळतं ते मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र प्रत्युत्तर देत असताना निलेश भोईरला आपण पाहिलं 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलंय. कमबॅक करावं लागेल आता गोलंदाजाला, कारण निलेश जर मैदानावर एक बाजू लावून धरून बसला तर मात्र मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता या निलेश भोईरमध्ये आहे. तोच स्ट्राईक एंडला डावखुरी आताचा एक शैलीदार फलंदाज पाहतो आपण. शुभमचा हा चेंडू बॅक टू बॅक आलाय तिसरा मोठा फटका, बिग षटकार.
बंधूनो, वाकलनच्या केतन म्हात्रेला घडवण्यात सिंहाचा वाटा होता त्याच्या मामाचा, आणि तोच मामा मात्र बॅक टू बॅक 3 षटकार या मैदानावर ठोकतो. तो आहे कौसा संघाचा निलेश भोईर. आता मात्र टॅप केलाय ऑन साईडला, चेंडू डावखुरी येत आहे फलंदाजाने, फक्त सिंगल. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. निलेशला माहीत आहे की वडवली संघाचं क्षेत्ररक्षण म्हटलं तर उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण, आणि दुसऱ्या धाव घेण्याची मला वाटतं या ठिकाणी चूक आपण करू नये, हेच हेरलं निलेशने, आणि फक्त सिंगलवर समाधान मानावं लागलं. बॅक टू बॅक 3 चेंडूवर आपण 3 षटकार जरूर पाडले, आणि आता सन्मानजनक स्थितीत खेळून फक्त सिंगल वसूल करून स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार. सिंगल पुन्हा एकदा कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाजाने. चेंडूवर कमलेश आलाय म्हणजे दुसरी धाव घेण्याचा प्रश्नच नाही, आणि सिंगलवर समाधान मानावं लागलं. ओमकारला एकेरी धावपलक पुढे जात असताना 29 धावा, चांगली धावसंख्या उभारली कौसा टीमने. आता पुन्हा एकदा मोठा फटका. आज फटकेबाजीच करायची या इरादाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय निलेश भोईर, आणि हा सुद्धा मोठा फटका षटकार. तसेच स्मरणार्थ निलेश भोईरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. एक काही षटकार मारतो निलेश या सामन्यात. कैलासवासी शिवराम विवाद टकले यांच्या स्मरणार्थ श्री साईनाथ टकले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं हे या ठिकाणी निलेश भोईरसाठी. सॉरी हा, सॉरी. निलेशची बॅट मात्र तलपली आहे या मैदानावर. षटकारावर षटकार, आणि धावफलक पाहतो या ठिकाणी. धावफलकावर धावा तब्बल 48 धावा धावफलकावर. ओमकारच्या बॅट मधून गोलंदाज जयेश आता मात्र थांबायला तयार नाहीत कौसा संघाचे फलंदाज.
आघातावर आघात, मोठी धावसंख्या होईल या ठिकाणी, तील मात्र शंका नाही. चेंडू सीमापार, धावा 6, षटकार. मात्र या ठिकाणी आक्रमक होताना पाहतो आपण ओमकारला. ओमकार सुद्धा षटकारावर षटकार ठोकताना आपण पाहतो. आणि धावसंख्या मात्र कौसात टीमची मजबूत स्थितीत, तब्बल 53 रन ऑन स्कोरबोर्ड, 53 धावा धावफलकावर. प्रत्येक गोलंदाजावर मात्र हमला करण्यात यशस्वी ठरले कौसा संघाचे फलंदाज. स्वीर चेंडू फेकला गेला, दिशा भरकटली. बघा गोलंदाजाची लय कशी बिघडवायची ती मात्र या षटकाराने आपल्याला अनुभवता आले. ज्या पद्धतीने चेंज गेम उडवली विसंग, क्षेत्ररक्षण गोलंदाजीसाठी जाणला जातो, त्याच उडवली संघाच्या गोलंदाजांना मात्र सलो की पलो करून सोडलं की काय कौसा संघाच्या फलंदाजाने. आणि बॅक टू बॅक आपण षटकार पाहतो या ठिकाणी ओमकारच्या बॅटमधून सुद्धा. काय फलंदाजी, अगदी जबरदस्त फलंदाजी करताना दोन फलंदाज. कौसा टीम ऑफ ड्राईव्हचा फटका. आता मात्र कोर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रायव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झालंय क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. तर या ठिकाणी निलेश भोईरसाठी पारितोषिक आलं होतं 1000 रुपयाचं. आणि आता मात्र कैलासवासी शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ साईनाथ टकले यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओमकारसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. बंधूंनो खेळच तसा केला आहे दोन्ही फलंदाजाने. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे का? व्हाईट साठी रिव्ह्यू बघा, चेक करा. तर बघा या ठिकाणी कैलासवासी सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन पाटील यांच्याकडून ओमकार पाटीलसाठी 500 रुपये आणि निलेश भोईरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखरच पारितोषिकाचा हकदार आहे ते दोन्ही खेळाडू. बघा चेक करतात आमचे टेक्निकल टीम या ठिकाणी. अंपायर डिसिजन आहे, व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला. तर बघा अंपायर इथे काही दिसत नाही. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. धावफलक मात्र वेगाने पुढे सरत असताना मजबूत स्थितीत मात्र कौसा टीमचा धावफलक आपण पाहतो. पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट, षटकार. बल 62 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अगदी खरपूस समाचार घेतला गेला या ठिकाणी. गोलंदाज प्रत्येक गोलंदाज आला खरा गोलंदाजीसाठी, परंतु प्रत्येक गोलंदाजावर चढवलेला हमला आपण पाहतो टीम कौसाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. आता शेवटचं षटक शिल्लक आहे बंधूंनो. 5 षटकांचा आपण सकाळी एक सामना पाहिला आणि 5 षटकांच्या सामन्यात मोकाशीपाडा संघाने 79 धावा चेस केल्या होत्या. परंतु हा स्कोर सुद्धा 4 षटकांच्या सामन्यामध्ये हायस्ट स्कोर होऊ शकतो या स्पर्धेत 4 षटकांच्या सामन्यामध्ये कौसा टीमच्या नावे. कारण आतापर्यंत 30 षटकात तब्बल 62 धावा जमवल्या गेल्यात.
शेवटचं षटक बाकी. गोलंदाज शेवटचं षटक गोलंदाज आलाय अनिल पाटील. जेव्हा जेव्हा या चेंद गेम वडवली बी संघाला गरज पडली तेव्हा तेव्हा सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा कोणाचा असेल तर तो अनिल पाटीलचा आहे. आणि तोच अनिल पाटील मात्र चौथ्या षटकात आला या ठिकाणी गोलंदाजीसाठी. आणि कमबॅक षटक या ठिकाणी फेकावं लागेल अनिल पाटीलला, कारण 3 षटकात आपण तब्बल 62 धावा पाहिल्यात. आणि शेवटचं 6 चेंडू मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो. खोलवर टप्प्याचा चेंडू, ही खासियत आहे या गोलंदाजाची, कमबॅक करून देणं आणि सामना जिंकून देणं वडवली बी संघाला. तोच अनिल मात्र एक सुरेख चेंडू फेकताना फक्त एक सिंगल आली पहिल्या चेंडूवर चौथ्या षटकातील. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण ओमकारला पाहतो. त्या ठिकाणी 2 फलंदाज खेळपट्टीवर अगदी पाय रोवून मन मुराद फलंदाजी करताना आपण पाहतो. एक कौसा टीमचे ओमकार आणि निलेश भोईर. शेवटचं षटक, या षटकाला स्लॉगवर डेटोरचं षटक आणि तोडफोडीचं आणि हाणामारीचं षटक म्हटलं जातं. हाणामारी शेवटच्या षटकात होईल का? 3 षटकात तर आपण हाणामारी पाहिली, परंतु गोलंदाजीसाठी आलाय अनिल. आणि अनिल असा गोलंदाज आहे, चेंज गेम वडवली बी संघाला प्रत्येक सामन्यात कमबॅक करून देणारा हा गोलंदाज आहे. मी म्हटलं होतं हा गोलंदाजच असा आहे की स्वतः विशाल पाटील सांगतो कधी कधी मुलाखतीमध्ये की शेवटचं षटक अनिल पाटील यांनी कसं टाकायचं ते आम्हाला तुझं सांगण्याची गरज पडत नाही की असं षटक टाकतो. स्वतः त्याच्या मेमरीमध्ये फिट करून तो षटक टाकीत असतो. तोच अनिल पाटील मात्र आता बॅक टू बॅक 2 चेंडू फक्त 1 धाव खर्च करताना आपण पाहतो. सुंदर गोलंदाजी, रोख लावला शेवटच्या षटकात धावांना. अपड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहतो. क्षेत्ररक्षक दूर आहे त्या ठिकाणी आणि चेंडूने पार केली सीमारेषा. आलाय हा चौकार. थँक्यू. तर बघा चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जात असताना तब्बल 67 या आकड्यावर धावफलक आपण पाहतो. चांगली फलंदाजी आपण पाहिले, परंतु कमबॅक केलं मी म्हणेन गोलंदाजाने. 3 षटकात आपण षटकारांची आतषबाजी पाहिली, त्या षटकारांच्या आतषबाजीला मात्र या शेवटच्या षटकात तरी रोख लावण्यात यशस्वी ठरला गोलंदाज अनिल पाटील. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेणारा चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सुरेख सुरेख गोलंदाजी. कमबॅक कसं असावं ते मात्र शेवटच्या षटकात अनिलच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण शेवटचं षटक नेहमीच आपल्या डोक्याने टाकणारा गोलंदाज आता मात्र सक्सेस होताना दिसतो. चेंज गेम फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेत असताना चेंडू 1 बाउंड सीमा पार. धावा 4, चौकार. धावफलकावर आपण पाहतो 70 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी मजबूत स्थितीत या ठिकाणी आपण पाहतो कौसा संघाला. शेवटचा बॉल डॉट डिलिव्हरी. 4 षटकं संपन्न होताना आपण पाहतो बंधनो. आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा 71 म्हणजे 72 धावांचं टार्गेट या 4 षटकात सेट झालंय. ते म्हणजे चेंज गेम वडवली बी संघासमोर. आणि या संघ पुरस्कृत केलाय या गावचे एक युवा समाजसेवक निखिल मोकाशी यांच्या माध्यमातून. बंधूंनो, ही स्पर्धा आपण पाहतो आई गायदेवी चषक भंडारली आणि स्पर्धेचा पहिला दिवस. आणि मी मागाशीच म्हटलं होतं की मी जास्त कॉमेंट्री करत नाही, पण या लोकांची इच्छा माझ्यावर जास्त असतं म्हणून मी कधी नाही बोलत. या गावची लीग स्पर्धा असली तरी पहिल्या प्रथम प्राधान्य कोण असेल तर मोकाशी पाडायचे दत्ता इंदारकर यांना
माझ्यावर खूप या लोकांचा प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर मी त्यांना हो बोललो. मी जास्त कॉमेंट्री करत नाही, कारण पहिली मी कॉमेंट्री केलेली आहे भरपूर यूट्यूब नसताना, परंतु आता जास्त कॉमेंट्री करत नाही. परंतु यावं लागतं प्रेमाखातर. आजच्या दिवसातील पहिला टर्न माझा या ठिकाणी समाप्त होतो आणि शेवटच्या सत्रात हे 72 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पार करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल चेंज द गेम OW संघ, हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा या आजच्या दिवसातील शेवटच्या टर्नमध्ये घेऊन चालतो. बंधूंनो, जगदीश पाटीलबद्दल सांगायचं झालं तर जगदीश पाटील माझा जुना सहकारी आहे. या 14 गाव विभागातील एक नामवंत समालोचक. मी सुद्धा भरपूर आमच्या 14 गाव विभागात जास्त मी लांब गेलेलो नाही समालोचनासाठी, परंतु पहिले मी प्रत्येक गावामध्ये समालोचनासाठी असायचो. अंपायर पाहता ना तुम्ही श्रीनाथ पाटीलच्या गावात मला वाटतं टुर्नामेंट असले की पहिले प्राधान्य दत्ता यंदारकरला, आणि मांटण मैदान आपलं फेमस मैदान, त्या मैदानावर बरेच वर्ष श्रीनाथ पाटील यांची स्पर्धा असली का मी सुद्धा कॉमेंट्री केलेली आहे. बंधूंनो, ही झाली माझी छोटीशी ओळख. परंतु सामन्याचं दुसरं सत्र कसं असेल आणि या सामन्याचा शेवट कसा असेल ते ऐकवण्यासाठी या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या टर्नमध्ये घेऊन चालतो माझं सहकारी समालोचक मित्र जगदीश पाटील नारिवली यांच्याकडे. ओव्हर टू जगदीश पाटील. हॅलो, थँक्यू सो मच दत्ता दादा इंदारकर. क्रिकेटच्या रोमांचकारी, अभूतपूर्व आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित गावदेवी चषक 2025चं पर्व आपल्याला पाहा मिळतो आणि या स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये अंतिम सामना चेंज द गेम वडवलीच्या विरोधात कौसा संघ खेळ करत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली आहे. टीम कौसा संघाने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. 4 षटकामध्ये 71 धावा कुठल्यात. 72चं टार्गेट आहे मॅचमध्ये. मग त्यांच्या समोर आहे तो चेंज द गेम वडवली संघ. विशाल पाटील आणि कमलेश पाटील ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. आणि गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय ओमकारला पाहतोय आपण. सिनियर ओमकार, या संघामध्ये 2 ओमकार आहेत. सामना कोण जिंकेल ही लढाई आहे फक्त ट्रॉफीसाठी. जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी तरी मिळेल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र तो संघ कोणता असेल हे सांगणं फार कठीण आहे. पहिलाच बॉल बिग हिट केला जातोय. चेंडू अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. 1चं 2 मध्ये कसं रूपांतर करावं हे वडवली संघाला फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे तुम्हाला आता या मैदानामध्ये मागचा सामना सुद्धा ते हरता जिंकले. त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्यांचा स्टॅमिना आहे. 1 मध्ये 2 आणि ते चौकार षटकार येत असले तरी एका दुहेरी धावेला प्राधान्य देतात. हे आजवरचा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे ते कधी 1चं 2 मध्ये पहा. रनिंग बिटवीन द विकेट आजपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा रायगडमध्ये सुद्धा या वडवली संघाच्या सारखं रनिंग बिटवीन द विकेट अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही आहे. कारण फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. जी खेळण्यासाठी तुमच्याकडे बॉडी लँग्वेज पाहिजे तशा प्रकारची बॉडी लँग्वेज आहे क्रिकेटसाठी अनुकूल ठरणारी. कारण इथे ताकदीचा नव्हे तर तंत्राचा वापर केला जातोय. दिमागाचा वापर करून हा क्रिकेट खेळावं लागतं. जर सर्वजण प्रत्येक फटक्यावरती जर ताकद लावत असते मग काय. आज जर क्रिकेट खेळताना क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर याने प्रत्येक चेंडूवरती जर ताकद लावली असती तर तो एवढे विक्रम
प्रस्थापित करू शकला नसता. ओ चांगला बॉल, लेग बिफोरचा अपील केलंय पंचांकडे. पंच थोडेसे हतबल झाल्यात. त्या ठिकाणी पाहावं लागेल की काय घडलंय, कारण यस आउट दिला गेलाय. पंचांच्या वतीने पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि यावेळेस मात्र लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये यस नोट आउट. पंचाने निर्णय बदललाय, कारण त्यांनी सांगितलं की बॅट कट होती. यस ऑलरेडी आम्ही सांगितलं की जो पंचांना थर्ड अंपायर घेण्याचा अधिकार आहे, कधी घेऊ शकतात ते. तुम्हाला फक्त रिव्ह्यू दोनच गोष्टीसाठी दिल्या जातील, एक बिमरसाठी आणि दुसरा रनआउटसाठी. आणि आम्ही सांगितलं की जो ऑनफाईल्ड अंपायरचा निर्णय असेल तो तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. डिस्कस करत असताना, बातचीत करत असताना निर्णय आपण इंटरनॅशनलला पाहतो. इंटरनॅशनलला एवढे कॅमेरे लागलेले असतात, टेक्नॉलॉजी असते, तरीसुद्धा त्यांच्याकडून चुक्या होतात. आपल्याला तर फक्त 2 कॅमेऱ्यामध्ये खेळायचं असतं आणि पंच मात्र अगदी जवळ असतात. त्यामुळे यास अंपायर सिग्नल नॉट आउट. चुका सर्वांकडून होत असतात, मात्र त्याच्यासाठी तुमची मानसिकता पाहिजे. मैदानामध्ये असताना हरकत नाही आहे. टेक्नॉलॉजी आपली थोडीशी कमी पडते, कारण अशा वेळेला यास कौसा संघ कॉपरेट करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. विशाल पाटील स्ट्राईकवरती पाहा मिळतो आपल्याला. अत्यंत चांगली स्पर्धा. जेव्हा जेव्हा मोठे संघ तुम्ही घेताना तेव्हा या स्पर्धेची उंची वाढवताना पाहा मिळतो आपल्याला. फुल टॉस, फटका फसलाय. कॅच 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 कोण घेणार, कोण घेणार? मिसअंडरस्टँडिंग होती. कीपर विजय टकले होते, एक सिनियर खेळाडू. कॉल दिला होता आणि कॉलची गरज असते. फटका फसला होता. विशाल पाटील सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर बाद होतोय. पहिला धक्का लागलाय. 440 ओल्डचा. चेंज द गेम वडवली टीमला. अत्यंत चांगला खेळ राहिलाय. वडवली संघासमोर खेळत असताना सध्याच्या स्थितीला पाहतोय अद्याप सामना संपला नाही आहे, कारण ज्यांच्या नावातच चेंज आहे, बदल आहे, तो सामन्याला कधी काढणी देण्याची क्षमता ठेवणारं हे कल्याण डोंबिवलीचं हे यावेळेस पुन्हा एकदा अपील पंचांना गाफी करण्याचा प्रयत्न. मात्र पंचांची अतिशय चांगली कामगिरी झाली आहे. मेन पंच श्रीनाथ पाटील आणि स्क्वेअर लेगला विकी पाटीलला पाहतोय. मगाशी प्रमोद पाटील याने सकाळपासून चांगली अत्यंत कामगिरी केली आहे पंचांची. एकही निर्णय कोणाच्या पक्षपातामध्ये गेला नाही आहे. ही जमीची बाजू राहिली आहे. स्पर्धा तेव्हाच तुमची यशस्वी होते जेव्हा तुम्ही चांगले अंपायरीगिरी करता, कारण अंपायरला फार महत्त्व असतं आणि एखादा त्यांचा निर्णय हा सामना पलटू शकतो. त्यामुळे नेट टू नेट निर्णय दिलाय पंचांचं. मी खरंच स्वागत करेन या ठिकाणी. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप फाईन लेगला निघून. फुल टॉस होता, त्याच्यावरती आल्यात 4 रन्स. ते एकमेकांना समजावून घेतलं जातं, कारण क्रिकेट आता पूर्वीसारखं राहिलं नाही आहे. तुम्हाला चांगली प्रगती करायची असेल तर निश्चित चांगलं डोकं शांत ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल.
आज आपल्या कल्याण डोंबिवलीचे आणबान शान केतन म्हात्रे, ऋतिक पाटील सारखे मोठे मोठे खेळाडू आज ISPL मध्ये खेळताना आपल्याला पाहा मिळतील. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याने एकच केलं, मैदानावरती असताना डोकं शांत ठेवलंय, धाबा केल्या, विकेट मिळवल्या, चांगलं फिल्डिंग केलं, सर्वांची मनं जिंकली. त्यामुळेच आज त्यांनी यशाची शिखरं गाठली आहेत. हे फार लेजेंड खेळाडू आहेत. ज्याने खेळत असताना सातत्याने आपल्या गावासाठी खेळ केला, त्यांनी आपल्या मातीसाठी चांगला खेळ केला. म्हणूनच सर आज त्यांचं नाव 7 समुद्र पलीकडे गेलंय. केतन म्हात्रेच्या नावावरती अद्यापर्यंत 39 बाईक राहिल्या, 6 4 व्हीलर हा रेकॉर्ड आहे त्याचा. आणि आपल्या या ग्रामीण क्रिकेटमध्ये सध्या सर्रास रेकॉर्ड बनवले जातात. ऋतिक पाटील सुद्धा चांगल्या रेसमध्ये आहे, त्याचं सुद्धा करूया आपण स्वागत. बिगिट करण्याचा प्रयत्न, गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी पाहतोय टीम कौसाच्या वतीने. कौसा संघ सुरुवातीला यास पंच वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय, यास पंचांनी रेफर केला. आमचे प्रमोददादा पाटील आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना बॅटरचा रिव्ह्यू आहे. यास ओके, विकीने सांगितलंय बॅटरचा रिव्ह्यू आहे. या मैदानामध्ये पाहतोय आपण फेअर डिलिव्हरी आहे. मगाशी चर्चा होती आपल्या ग्रामीण क्रिकेटची, सातत्याने चर्चा व्हायलाच पाहिजे, कारण तुम्ही चर्चा कराल तर ते चर्चेत राहतील. कारण ज्याने काळ गाजवला आता गाजवतात, मैदानावरती चांगला खेळ करतात. आज मात्र टेनिस क्रिकेटला फार सुगीचे दिवस आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे. पुन्हा एकदा कॉल दिला गेला विजयने, विजय टकले 2 झेल स्वीकारत असताना 2 मोठे धक्के लागलेत. टीम चेंजचा गेम अडवलेला. आणि या कल्याण डोंबिवलीचे क्रिकेटचं सर्व श्रेय जातं ते मी म्हणेन आपले विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आज 7 समुद्र पलीकडे गेलं आहे. त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात, नवीन नवीन बदल करतात, गेट टुगेदर करतात, वार्षिक सभा घेतात आणि चांगले नियम सर्वांना असे सुस्कर चांगले होतील असे नियम बनवले जातात. ते त्यांच्या वतीने त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करू. आज ही कल्याण डोंबिवलीची पोरं चांगलं क्रिकेट खेळतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा कॅच आउट. तिसरा धक्का, लॉंग ऑफला झेल स्वीकारला जातोय. एकाच ओव्हरमध्ये सुरुवातीला धक्का मिळाला आणि या ओव्हरमध्ये 2 धक्के मिळत असताना निलेश भोईर कौसा संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे पाठीराखे आले, त्यांचं करूया स्वागत आपण. आणि आता संघ अडचणी सामोरे जाईल का, मात्र त्यांच्याकडे खोलवरती फलंदाजी आहे. डे नाईट स्पर्धा कव्हर करतात, सातत्याने खेळ करतात. तोचा वडवली संघ. चांगला यॉर्कर, सुपर बॉलिंग निलेश भोईरचा विचार केला तर ग्रामीण प्रमाणे शहरी खुले गटातून सुद्धा तो तेवढ्या स्पर्धा खेळतोय. आणि जेव्हा तुम्ही खुल्या गटातून खेळाल ना, तेव्हा तुमच्याकडे पदलालित्य पाहायला मिळतोय, तुमच्याकडे अनुभव येतो आणि तो निलेश भोईरकडे आहे. गेली सातत्याने क्रिकेट खेळत आलाय, त्यामुळे आता तोच अनुभव ते वापरत असताना चांगलं कमबॅक करून दिलं निलेश भोईरने. दुसरं षटक फेकत असताना कौसाच्या बाजूने फटका चांगला आहे, पुन्हा एकदा फटका पसलाय. कॅच ऑफ द डे, सुपर जेल टिपला जातोय. योगेश फौजदार होते त्या ठिकाणी. ब्रिलियंट कॅच, बॅटर बाद.
आज झाल्यात ते 4 धाबा झाल्यात त्या फक्त 9 धाबा. दुसरं षटक संध्याकाळचं सत्र आम्ही याच्यासाठी सांगत होतो की सकाळपासून तुम्ही फास्ट केला, 4-4 षटकांचे सामने व्हायलाच पाहिजेत. त्यामुळे आता एकदा 5-5:30 वाजले की अंध प्रकाश होतो, सूर्याची किरणं आपल्यापासून दूर जातात आणि खेळाडूंना मात्र द्विधा मनस्थिती निर्माण होते खेळण्यासाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स निलेश भोईर. वा, काय प्रयत्न होता, काय प्रयत्न होता. जोरदार टाळ्या द्या निलेश भोईरसाठी. खूप चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवले. लेफ्टी गोलंदाज आहे, सर्वांना संभ्रमात पाडलं. 3 विकेट मिळवले. 4था विकेट मिळाला असता कॉट अँड बॉल करण्याची संधी होती. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, आपण पाणी घेऊन जायचंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या फक्त 9 धाबा 2 षटकामध्ये. डीजे चला, निलेश भोईर बाहेर येत असताना थोडीशी दुखापत झाली. शेवटच्या बॉलवरती कॅरी करत असताना त्यांचा पाय मुरगळलाय. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशा छोट्या मोठ्या घटना होत असतात. स्वतःला स्टेज करावं लागतं, स्वतःला सावरावं लागतं, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही स्वतःची काळजी घ्या. घरी जात असताना सुद्धा स्वतःची काळजी घेऊनच घरी जा, कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने मैदानामध्ये उतरायचं असतं. कारण आता जीवन हे फास्ट झालं आहे, त्यामुळे स्वतःची काळजी करा. क्रिकेट काय सर, सिर सलामत तो पगडी 50. ओ, स्लोअर चेंडू फेकला जातोय. पहिलाच बॉल होता. गोलंदाज पाहतोय आपण ज्युनियर ओमकारला पाहतोय. रुपेश पाटील आणि त्याच्या जोडीला कल्पेश आहे. दोन्ही बंधुराज. यावेळेस पुन्हा उडवलाय. कॅचिटचा कॉल आहे. समोर खेळाडू बॉलला अडवलाय. बॉलला अडवलं जातोय. एकच धाव पाहायला मिळतोय. आता धाबा झाल्यात त्या फक्त 10 धावा. तिसरं षटक पहिल्यांदाच पडझड सुरू झाली या संघाची. फुल टॉस कर ऑफ द विकेट. लॉंग च्या भरून उडवलाय. षटकार पहा मिळतोय. 6 धाबा पहा मिळतात आपल्याला. गोलंदाज ज्युनियर ओमकार आलाय. सिनियरने अगोदर षटक फेकलं, जेथे धाबात खर्च केल्या त्याने 8 विकेट मिळवले. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट 1 मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेला कॅचिटचा कॉल. 1 धाव मिळत असताना 1 धाव मिळाली आहे. 1ने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. शेवटचा सामना जो जिंकेल तो उद्या पुन्हा एकदा या मैदानामध्ये खेळण्यासाठी येईल. मात्र तो संघ कोणता असेल, वडवली की कौसा, याचं उत्तर मिळेल. कारण शेवटी क्रिकेट आहे. कधी काय क्रिकेटमध्ये घडेल हे सांगणं फार कठीण असतं. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ फनी गेम. दशरथदादा पाटील नेहमी म्हणत असतात की आता शरद पवारांचं राजकारण आणि क्रिकेट हे कोणाला कळलेलं नाही आहे. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. एखादा पराभव झाला तर त्यातून खचून जायचं नाही आहे. पुन्हा उद्या नव्याने पेटून उठायचं आहे. कारण क्रिकेट हा एक जय पराजयाचा भाग आहे. आणि आता स्लो क्रिकेट लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येत असताना इथे पाहतोय आपण षटक आता संपलेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या फक्त 19 धावा झाल्यात.
आता गरज आहे 6 मध्ये बनवायच्या तुम्हाला आता 53 6 चेंडू 53 धाबा. अनबिलीव गेम. 6 चेंडू 53 धाबा. कारण प्रथम बॅटिंग करत असताना कौसा संघाने 71 धाबा उभ्या केल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खास करून बॅटिंग केली ती मात्र ओमकार ज्युनियरने, निलेश भोईरने. कल्पेशने सुद्धा एक षटकार टोकला, लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर या दोन फलंदाजाने सामन्याची सर्व सूत्र हाती घेतली आणि चौकार षटकार टोकत आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं की जेणेकरून आपण येथून खाली यायला नको. मात्र वडवली संघ होता, त्यांचं चुकलं एकच की ठराविक अंतराने विकेट गेले त्यांचे. एक आक्रमक शैलीचे बॅटर बाद झाले. त्यानंतर अद्याप लढतात. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फिल्डर उपस्थित आहेत, कॅच टिपला जाईल. अभिजित होते त्या ठिकाणी. 1 मोर विकेट डाऊन. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं जिथे दाबासाठी झगडावं लागलं. विकेट गेली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर 3 विकेट गेल्या. तिथून मात्र या सामन्याला काटणी मिळाली. कारण फार खोलवरती फलंदाजी आहे चेंजगे मडवली टीमची. मात्र आज या ठिकाणी सुरुवात खराब झाली, त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा फटका चांगला आहे, जागेवरून खेचलाय. 6 धाबा. चेंडू मिळत नसेल तर दुसरा चेंडू घ्या, हरकत नाही आहे. षटकार आला. आकाशच्या बॅटमधून हा षटकार येत असताना पहा मिळाला. आता चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये. 4 चेंडूंचा काही बाकी आहे. षटकार पाहायला मिळतो आपल्याला. लास्ट मुवमेंटला एज अनटेकन. 1 मोर विकेट डाऊन. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेत. शेवटचा सामना होता आजच्या दिवसामध्ये. आम्ही सर्वांचं आभार मानू. प्रथम जे 2 संघ आज वेळेवरती उपस्थित राहिले, सामने अगदी वेळेवरती सुरू झाले आणि कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता हे सामने सातत्याने सुरू राहिलं. ही मॅनेजमेंट कमिटी होती. मॅनेजमेंट कमिटीचं सुद्धा आभार मानू की जेव्हा तुम्ही चांगलं आयोजन करताना तेव्हा मात्र तुमची स्पर्धा चांगली यशाची शिखरं गाठत असते. आयोजन कमिटीला सुद्धा धन्यवाद देऊ. आमचे एकविरा डीजे साऊंड सिस्टम फार चांगला आवाज, आमच्या आवाजाची काळजी घेतली. वेळोवेळी सुगम संगीत, क्रिकेट विथ म्युझिक असं गाणं तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं, त्याबद्दल तुमचे आभार. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात दाखवली गेली. अंकित पाटील आणि त्यांचे सहकारी यांचं सुद्धा आम्ही आभार मानू. आमचे स्कोरर ज्यांची चांगली भूमिका राहिली स्कोरिंगमध्ये त्यांचं सुद्धा आभार. त्याचबरोबर ज्याने ग्राउंड सजवलं आहे, मंडप डेकोरेटर्स, अत्यंत चांगलं या शामायन उभे केले, त्यांचा आपण आभार मानूया. आणि आता फक्त औपचारिकता पहा मिळतो. जयेश आला नेक्स्ट बॅटर. या मैदानामध्ये धावा फक्त 25 झाल्यात. शेवटचा बॉल या आजच्या या खेळाच्या या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये शेवटचा चेंडू फेकायचा आहे. आता फक्त औपचारिकताच पहा मिळतो. अतिशय चांगला खेळ राहिलाय सर्व संघांचा सुद्धा. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पाहतोय आपण कौसा संघाने एक डोंगर उभा केला होता. एक मोठ्या बिल्डिंग्स टावर, ज्याप्रमाणे मोठे मोठे टावर्स असतात तशीच धावसंख्या उभी केली वडवलीच्या विरोधात. मात्र त्या टावरपर्यंत जाता आलं नाही आहे. चांगला चेंडू आणि ते पराभव स्वीकारावा लागला. हार्डलक टीम चेंजगे मडवली, बेस्ट ऑफ लक टीम कौसा संघ. कौसा संघ पोहोचलाय तो या आई गावदेवी